हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DHU अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आपलं ब्रांच अकाउंट हा टॉपिक चालू आहे आणि मागच्या काही व्हिडिओज पासून आपण कंटिन्युअस ब्रांच अकाउंटशी रिलेटेड मल्टिपल थिंग्स एक्सप्लोर करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी एक सिंपल प्रॉब्लेम्स स्टॉक अँड डेटर सिस्टमचा एक सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्याचबरोबर हा प्रॉब्लेम जो आहे जो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत हा मल्टिपल युनिव्हर्सिटीज मध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. बट बिफोर वी स्टार्ट, ॲज यू सी ऑन स्क्रीन याच्यामध्ये तुम्हाला ओपनिंग डेटर्स बद्दल माहिती दिलेली आहे. आता ब्रांच अकाउंटच्या काही काही गणितामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की डेटर्स अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं आणि अनेक वेळेला डेटर्सची ओपनिंग अमाऊंट देते बट क्लोजिंग अमाऊंट देत नाही आणि काही वेळेला डेटर्सची क्लोजिंग अमाऊंट देते तर ओपनिंग अमाऊंट देत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला डेटर्सची ओपनिंग आणि क्लोजिंग अमाऊंट फाइंड आउट करायची असेल तर कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे तर पाहू शकता. सर्वात पहिले ओपनिंग डेटर्स जर दिलं नसेल तर मग काय करायचंय. सर्वात पहिला तुम्हाला बेरीज करायची आहे कॅश रिसीव्ड फ्रॉम डेटर्स प्लस डायरेक्ट पेड बाय डेटर्स, त्यानंतर गुड्स रिटर्न फ्रॉम डेटर्स प्लस डिस्काउंट प्लस बॅड डेट्स प्लस क्लोजिंग डेटर्स या सर्वांची बेरीज करायची आणि क्रेडिट सेल्स मधून हे सर्व गोष्टी तुम्ही मायनस करू शकता. क्रेडिट सेल्स मधून जर हे सर्व गोष्टी तुम्ही मायनस केले तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याची अमाऊंट जी आहे ते तुम्हाला मिळून जाईल. कशा पद्धतीनं हा जो फॉर्म्युला आहे ते एक्झिक्यूट करायचा मी सांगेन, राईट. त्याचबरोबर स्क्रीनवर जे दिसत आहेत त्या सर्व सिलेबस आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, प्लस ऍप्लिकेशनवर सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर समटाइम्स तुम्हाला क्लोजिंग डेटर्स दिलेलं राहत नाही. आता हे तर आपण डिस्कस केलंच की क्रेडिट सेल्स आणि ओपनिंग डेटर्स यांची बेरीज करायची, डेटर्सच्या DR ला लिहायचं आणि त्याच्यातून हे सर्व गोष्टी मायनस करायचं, ऑटोमॅटिक तुम्हाला क्लोजिंग डेटर्स मिळतात. आय नो मॅक्सिमम जणांच्या मनामध्ये ते कालचं जे इनवॉइस प्राइस चार्ट आहे त्याच्याशी रिलेटेड स्टील डाऊट आहेत, ते क्लिअर झालेले नाहीयेत. ते डाऊट्स जे आहेत किंवा ते कॅल्क्युलेशन आहेत एक 2-3 व्हिडिओ तरी चालेलच. ऑलराईट, जसं 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 आपण पुढे जाऊ तसं तसं ते सर्व गोष्टी क्लिअर होतात. त्यानंतर चेक करा की लोडिंग चार्जेस जे काल खूप साऱ्या जणांना कळालं नव्हतं, हा त्याचा एक साधा सिंपल फॉर्म्युला, राईट. लास्ट व्हिडिओमध्ये लोडिंग चार्जेस जर फाइंड आउट करायचं असेल तर सर्वात पहिला इनवॉइस प्राइस घ्यायचंय, त्याचा गुणाकार करायचा रेट ऑफ पर्सेंटेज प्लस 100 प्लस रेट ऑफ पर्सेंटेज. ऑटोमॅटिक तुम्हाला जे लोडिंगचं कन्व्हर्जन ऑफ लोडिंग आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळून जातं. ऑल राईट, डन. आता आजच्या व्हिडिओमध्ये जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत, राईट, द विजन लिमिटेड ऑफ मुंबई हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम दिसायला खूप इझी आहे, राईट. बट जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायला जाता किंवा ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करायला स्टार्ट करता अनेक गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात आणि मग त्यावेळेस वाटतं की यार खरंच प्रॉब्लेम दिसायला सोपा आहे पण किती अवघड आहे बिगिनिंग लेवलला, राईट. ह्याच्यापेक्षा खूप सारे प्रॉब्लेम्स अवघड आहेत. बट ज्या मोमेंटला तुम्ही फर्स्ट टाइम ब्रांच अकाउंट एक्सप्लोर करायला स्टार्ट करता तेव्हाचं डिस्कशन मी करायलो. ओके, सो प्रॉब्लेम मध्ये चेक करा. सर्वात पहिला हेडिंग मध्ये इन्फॉर्मेशन काय काय देण्यात आलेली आहे काय काय नाही. द विजन लिमिटेड ऑफ मुंबई हॅव अ ब्रांच ऍट पुणे. बघा इथं जे विजन लिमिटेड सांगण्यात आलेलं आहे, विजन लिमिटेड मुंबई हा त्यांचा हेड ऑफिस आहे. ओके, आणि त्यांची जी ब्रांच आहे ही पुण्याला त्यांची ब्रांच आहे. हे एवढंच बेसिक आहे. आता अपार्ट फ्रॉम दिस काही छोटे मोठे गोष्टी दिलेल्या असतात ते तुम्हाला कन्फ्युजन साठी दिलेलं असतं. जसं की चेक करा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, विजन लिमिटेड मुंबई हॅव अ ब्रांच ऍट पुणे टू विच गुड्स आर इनवॉइस ऍट कॉस्ट प्लस 25. आता हे तर आपण डिस्कस केलं, कॉस्ट प्लस 25 न त्यांनी गुड्स इनवॉइस्ड केले. इनवॉइस म्हणजेच काय, इनवॉइस प्राइस न वस्तू त्यांनी विकले, राईट. इनवॉइस म्हणजे विक्री झाले आणि वस्तू विकत असताना कसं विकले त्यांनी, कॉस्ट प्लस 25% त्यांचं प्रॉफिट होतं. ओके, म्हणजेच विजन लिमिटेड ऑफ मुंबई यांनी जेव्हा पुणे ब्रांचला वस्तू विकले तर जेही त्यांच्या वस्तूची कॉस्ट होती त्याच्यामध्ये 25% त्याचं प्रॉफिट ऍड करून ते ब्रांचला वस्तू इनवॉइस्ड केले. ऑल राईट, देन इथं समोर एक छोटीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द ब्रांच डिपॉझिट कॅश एव्हरी डे इन हेड ऑफिस अकाउंट इन बेंगलोर बँक इन पुणे ब्रांच. बघा आता काय सांगण्यात आलेलं आहे, हे आहेत सोपे गोष्टी.
तुम्हाला अवघड करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेड ऑफिस न म्हणजे जे विजन लिमिटेड मुंबई यांचा जो हेड ऑफिस आहे मुंबईला, त्यांनी पुणेच्या त्यांच्या ब्रांचला सांगितलेलं आहे की बाबा जेवढेही सेल तुम्ही दिवसभरात करता, जेवढेही ट्रान्झॅक्शन होतात, त्याच्याशी नंतर ते सर्व ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर, हिसाब किताब झाल्यानंतर जेही पैसे उरतील ते तुम्हाला रोजच्या रोज आमच्या हेड ऑफिसच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायचे. राईट, रोजच्या रोज हेड ऑफिसच्या अकाउंट मध्ये जमा करायचे. आता हेड ऑफिसचं जे बँक अकाउंट आहे ते कोणत्या बँकेत आहे, तर त्या बँकेचं नाव दिलेलं आहे बेंगलोर बँक. बँकेचं नाव काय दिलेलं आहे, बेंगलोर बँक. आणि त्या बेंगलोर बँकेची जी शाखा आहे ते पुण्याच्या ठिकाणी एक त्यांची शाखा आहे. जसं SBI ची एक ब्रांच तुमच्या गावामध्ये असते, ऍक्सिस ची एक ब्रांच तुमच्या गावामध्ये असते, तसं बेंगलोर बँक यांची एक ब्रांच पुण्यामध्ये आहे. तर या पुणे ब्रांच मध्ये हेड ऑफिसचं अकाउंट आहे. साधं सिंपल सांगण्यात आलेलं आहे. ओके, डन. आता काही काही स्टुडंट्स इमॅजिनेशन, त्यांची थोडीशी इमॅजिनेशन प्रक्रिया जी आहे थोडीशी कमकुवत असते, त्यामुळं 30 to 45 सेकंड्स मध्ये क्लिअर करून टाकेन. ओके, हे बघा आपला हा जो हेड ऑफिस आहे, हा हेड ऑफिस कुठं आहे, मुंबईला. राईट, विजन लिमिटेडचा. यांची एक छोटीशी ब्रांच त्यांनी कुठं स्टार्ट केली, पुणेला. ही त्यांची पुणे ब्रांच आहे. ऑल राईट, हेड ऑफिसनं सांगितलं की बाबा जेवढेही वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये विकता ते पैसे रोजच्या रोज ट्रान्सफर करा. कुठे ट्रान्सफर करा, मुंबईला डायरेक्ट बिझनेस मध्ये पॉसिबल आहे का, रोजच्या रोज माणूस येणं जाणं नाही, बँकेत ट्रान्सफर करायचं. आता हे जे मुंबईचं विजन लिमिटेड मुंबई यांचं एक बँक अकाउंट आहे. कोणत्या बँकेत अकाउंट आहे ते, बेंगलोर बँक. आणि या बेंगलोर बँकेची एक ब्रांच पुणे इथं आहे. तर रोजच्या रोज काय करणार, यांचा अकाउंट या बँकेमध्ये आहे, हेड ऑफिसचा अकाउंट या बँकेमध्ये आहे. तर रोजच्या रोज इथले जे अकाउंटंट असतात, जे पण पैशाचा व्यवहार असेल, दिवसभरातलं जे कॅश कलेक्शन असेल, ते रोज संध्याकाळी या बँकेत जमा होतात. आणि या बँकेत जमा झालेले पैसे ऑटोमॅटिक यांना माहित होतं, यांच्या मेलवर मोबाईलवर मेसेज येत असतात. इथंपर्यंत क्लिअर झालं? यस. पुन्हा प्रॉब्लेम मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, ऑल एक्सपेन्सेस पेड बाय चेक बाय द हेड ऑफिस एक्सेप्ट पेटी पेमेंट विच आर मेड बाय ब्रांच मॅनेजर. बघा जेवढेही एक्सपेन्सेस असतात त्या ब्रांचची रिलेटेड, रेंट असू दे, सॅलरी असू दे, वेजेस असू दे, जेवढेही एक्सपेन्सेस आहेत ते कोण पेड करायची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेला आहे, या पुणे ब्रांचचे जेवढे एक्सपेन्सेस आहेत ते कोण पेड करणार, मुंबईचे हेड ऑफिस, विजन लिमिटेडचं हेड ऑफिस पेड करणार. बट जे छोटे मोठे पेटी एक्सपेन्सेस असतात ते कोण पेड करणार आहे, या पुणे ब्रांचचा जो मॅनेजर आहे हा हे एक्सपेन्सेस पेड करणार. राईट, जे पेटी एक्सपेन्सेस, छोटे छोटे स्मॉल पेमेंट्स असतात ते पुणे बँकेचा पुणे ब्रांचचा ब्रांच मॅनेजर पेड करणार. इथपर्यंत क्लिअर झालं? डन. आता बघा सुरुवात बेसिक पासून स्टार्ट करूयात. काल आपण लोडिंग चार्जेस वगैरे सर्व गोष्टी आपण डिस्कस केलं. सो आज सुद्धा आपल्याला ते सर्व गोष्टी वापस आपल्याला डिस्कशन करायचंय. ऑल राईट, डन. सर्वात पहिले जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला इनवॉइस प्राइसवर वस्तूची विक्री करते त्यावेळेस ब्रांच अकाउंट मध्ये ते सर्व वस्तू इनवॉइस प्राइसने लिहावं लागतात. पण त्याचं जे डिफरन्स असतं ते तुम्हाला ऑपोजिट साइडला इम्पॅक्ट करावं लागतं. आणि त्याचं जे कन्व्हर्जन ऑफ लोडिंग आहे किंवा डिफरन्सचा जो इम्पॅक्ट आहे, स्टॉक रिझर्व्ह आहे, हे कोणत्या कोणत्या गोष्टीवर कॅल्क्युलेट करावं लागते, 4. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. ह्या चारही गोष्टीचा जो लोडिंग असतो किंवा पोर्शन ऑफ प्रॉफिट असतो ते तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेट करावं लागतं. सुरुवातीला 1-2-3 व्हिडिओज मध्ये मी कंटिन्युअस सांगेन, नंतरच्या व्हिडिओज मध्ये मी डायरेक्ट पोस्टिंग करेन. ओके, डन. चलो ग्रेट. सर्वात पहिले कॅल्क्युलेट करा ओपनिंग स्टॉक. गणितामध्ये बद्दल थोडक्यात काही माहिती देऊन टाकतो तुम्हाला. 1/1/2024 ला आपल्याजवळ जो स्टॉक होता तो 6000चा होता आणि वर्षाच्या शेवटी 31/12/24 ला 10,000चा आहे. म्हणजे ओपनिंग स्टॉक 6000, क्लोजिंग स्टॉक 10,000. त्यानंतर डेटर्स 1/1/2024 ला 4000चे डेटर्स होते आणि 31/12/24 ला 8000चे डेटर्स होते. आता मागच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सपोज एका
काही काही वेळेला तुम्हाला स्टॉकचं ओपनिंग बॅलन्स दिलेलं राहत नाही किंवा क्लोजिंग बॅलन्स दिलेलं राहत नाही किंवा डेटर्स ओपनिंग दिलेलं असते तर क्लोजिंग दिलेलं राहत नाही. अशा वेळेस आपल्याला डेटर्स अकाउंट तयार करावं लागते. बट आता या गणितामध्ये दोन्हीचंही ओपनिंग दिलेलं आहे क्लोजिंग दिलेलं आहे, मग तयार करायची गरज आहे का? सेफ साईड बॅलन्स दिलेला असू दे किंवा नसू दे, मेमोरंडम अकाउंट तयार करा. मेमोरंडम म्हणजेच काय, तुम्हाला ह्याचे मार्क नसतात डेटर्स अकाउंट वगैरे तयार करायचे, बट अकाउंटिंग प्रोसिजर सोपी जावी, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी राहावी म्हणून मोस्ट ऑफ टीचर्स काय करतात, मेमोरंडम अकाउंट तयार करायला लावतात, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. सो आपण सुद्धा या गणितामध्ये डेटर्स अकाउंट तयार करूयात, कारण असं नाही की बाबा ओपनिंग आणि क्लोजिंग दिलं तर बाकी दुसऱ्यासाठी काय कामाला येणार. बाकी असे अनेक मल्टिपल छोटे छोटे आपल्याला अकाउंटिंग हेल्प्स असतात, ते आपल्याला ते डेटर्स अकाउंट मदत करते. ते छोटे छोटे अकाउंटिंग प्रॉब्लेम्स असतात, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डेटर्स अकाउंट आपल्याला मदत करत असते. ऑल राईट, चला विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण काय करूयात, पोस्टिंग करूयात. सर्वात पहिले या इन द बुक्स ऑफ विजन लिमिटेड मुंबई पुणे ब्रांच अकाउंट इथे लिहायचंय टू बॅलन्स बीडी ओपनिंग स्टॉक 6,000. ओपनिंग स्टॉक किती हजार, 6,000. आता लोडिंग, कन्व्हर्जन ऑफ लोडिंगचं फॉर्म्युला तुम्हाला आत्ताच मी जस्ट सांगितलं होतं एका मिनिटाखाली. बघा इथं फॉर्म्युला दिलेला आहे. लोडिंग चार्जेस काय सांगण्यात आलेलं आहे, इनवॉइस प्राइस सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं आहे, गुड्सची असेल गुड्सची किंवा ओपनिंग स्टॉकची, सरळ सरळ इथे 6,000 लिहून टाकायचं. ओके, रेट ऑफ पर्सेंटेज किती आहे, 25 प्लस 100 प्लस 25, आन्सर आलं 25/125. बाराशे. राईट, आन्सर किती येईल, 1,200. काय काय झालं काय काय नाही आणखी एक वेळेस सांगतो, व्यवस्थित चेक करा. हा, सर्वात पहिला फोकस करा. 6,000 प्राइस घेतलं, कारण लोडिंग प्राइस आपल्याला चारच काढावं लागतो, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, ह्याच्यावर तुम्हाला लोडिंगचा पर्सेंटेज काढावा लागतो किंवा डिफरन्स फाइंड आउट करावं लागतं. राईट, 6,000 घेतलं गुणिले 25 प्लस 100 प्लस 125, 25/100 प्लस 125, आन्सर आला तुमचा 6,000 गुणिले 25/125, 25 25 50 1,200. म्हणजे आता जेव्हाही तुम्हाला डिफरन्स काढायचा असेल किंवा लोडिंगचा पर्सेंटेज काढायचा असेल, सरळ सरळ किती करा, 1/5 न भाग द्या, ऑटोमॅटिक तुमचा आन्सर येते. राईट, कारण गणितामध्ये सांगण्यात आलेलं आहे कॉस्ट प्लस 25, कॉस्ट प्लस किती, 125. राईट, म्हणजे कॉस्ट प्लस 25% प्रॉफिट आहे. आता कॉस्ट कधी पण किती असते, कॉस्ट जे आहे कधी पण 100 असते, प्लस याच्यावर किती टक्के प्रॉफिट आहे, 25% प्रॉफिट आहे, म्हणजे टोटल किती झालं, 125. राईट, आता व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. ही झाली वस्तूची कॅश प्राइस, डन. आणि हा झाला लोडिंग किंवा प्रॉफिट. आता हा जो प्रॉफिट जर तुम्ही बघितलात, ओके, हा जो 25% जो प्रॉफिट जर तुम्ही बघितलात, हा कॉस्टच्या 1/4 याचं रिलेशन आहे. याचं जर रिलेशन, कॉस्टचं रिलेशन प्रॉफिट सोबत बघितलं, कॉस्टचं जर रिलेशन तुम्ही प्रॉफिट सोबत बघितलं तर किती आहे, 1/4 आहे. ऑल राईट, जस्ट 1 सेकंड हा, तुम्ही जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम.
आपण होतात कॉस्टचं रिलेशन किती आहे काय नाही ह्याच्यावर होतात. बघा आपल्या वस्तूची कॉस्ट आहे 100. ओके, प्रॉफिट किती आहे 25% प्रॉफिट आहे. आता हा जर प्रॉफिटचा पर्सेंटेज बघितलात तर हा कॉस्टच्या किती टक्के आहे, हा कॉस्टच्या 1/4 आहे. बट हाच प्रॉफिट इनवॉइस प्राइसच्या किती आहे, हाच प्रॉफिट इनवॉइस प्राइसच्या किती पट आहे, 1/5 इनवॉइस प्राइसचा आहे. राईट, टू फाइंड आउट दॅट तुम्हाला सरळ सरळ किती प्रॉफिट आहे काय नाही हे जर जाणून घ्यायचं असेल, जर इनवॉइस प्राइस दिली असेल तर 1/5 करायचं, कॉस्ट प्राइस दिली असेल तर किती करायचं 1/4 करायचं. ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर येऊन जातं. ओके, आणि याच्यासाठी सोपी टेक्निक तुम्हाला सांगितलेलं आहे 6000 गुणिले 25, 6000 गुणिले 25 छेद कॉस्ट प्लस प्रॉफिट 125 करा. 25 एके 25, 25 5 1600, आन्सर आला 1/5. आता प्रत्येकाचा डिफरन्स फाइंड आउट करायचा असेल, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, सरळ सरळ 1/5 ने त्याला भाग देऊन टाकायचा. ऑल राईट, चला आता फटाफट काय करूयात, डिफरन्स लिहून टाकूयात इथं. बाय ओपनिंग स्टॉक रिझर्व 1/5 ना भाग द्या, आन्सर किती येईल 1200. ओपनिंग स्टॉक रिझर्व 1/5 ना भाग द्या, आन्सर येईल 1200. ग्रेट. चलो क्वेश्चन मध्ये ओपनिंग स्टॉक झालं, क्लोजिंग स्टॉक किती सांगण्यात आलेला आहे, क्लोजिंग स्टॉक सांगण्यात आलेला आहे 10,000 रुपये. डन. क्लोजिंग स्टॉक आपण इथं लिहितो शेवटी बाय बॅलन्स सीडी क्लोजिंग स्टॉक 10,000, बॅलन्स सीडी क्लोजिंग स्टॉक लिहून टाकूयात 10,000, थोडस वर लिहूयात, बाकी काय ऍडजस्टमेंट असेल तर जागा असेल. ओके, डन. त्याच्यानंतर इथे लिहा 2 क्लोजिंग स्टॉक रिझर्व 1/5 ना भाग द्या, आन्सर किती येईल 2000. आन्सर येईल 2000 रुपीज. ओके, बघा आता काय काय झालं, ओपनिंग स्टॉक झालं, क्लोजिंग स्टॉक झालं. डेटर्सची अमाऊंट तुम्हाला किती हजार सांगण्यात आलेली आहे. सर डेटर्सची अमाऊंट आपल्याला ओपनिंग 4000 सांगण्यात आलेला आहे, क्लोजिंग किती सांगण्यात आलेला आहे 8000. राईट, डेटर्सची अमाऊंट ओपनिंग 4, क्लोजिंग 8. तर सर्वात पहिले इथे या, इथे लिहा डेटर्स, ओपनिंग डेटर्स 4, क्लोजिंग डेटर्स 8. सर तुम्ही म्हणत होतात की डेटर्सचं अकाउंट तयार करायचं वगैरे काय नाही, डेफिनेटली डेटर्सचं अकाउंट सुद्धा आपल्याला तयार करायचं आहे. बघा डेटर्स इथे तयार केला आपण. ओके, कारण काही ना काही ते आपल्याला हिंट देते, काही ना काही हेल्प करते. मेमोरंडम आहे, लाईन ड्रॉ करून तयार करून टाकायचं, लिहायचं. चला बाय टू बॅलन्स बीडी डेटर्सची ओपनिंग अमाऊंट लिहून टाकायचं. डेटर्सची ओपनिंग अमाऊंट किती दिलेली आहे 4, आणि इथं बाय बॅलन्स सीडी क्लोजिंग अमाऊंट किती देण्यात आलेला आहे तुम्हाला इथं 8. ओके, जस्ट लिहून ठेवा, काही ना काही ते तुम्हाला मदत करते, कारण गणित दिसायला सोपं आहे, ऍक्च्युअल मध्ये किडा गणित आहे एकदम. ग्रेट. चलो त्यानंतर गुड्स इनवॉइस फ्रॉम हेड ऑफिस, हेड ऑफिसनं वस्तूची विक्री केली किती हजारला 45,000ला विक्री केली. लिहा सरळ सरळ लिहा, तर इथं डीआर साइडला या, खर्च आहे टू गुड्स सेंट टू ब्रांच 45,000. 45,000 ची वस्तू आहेत, राईट. बट लोडिंग फाइंड आउट करावं लागेल, डिफरन्स इन लोडिंग प्रॉफिट मधचं त्या 45,000 मध्ये किती प्रॉफिट हिस्सा आहे ते फाइंड आउट करून ऑपोजिट साइडला इम्पॅक्ट द्यावं लागेल. लिहायचं बाय डिफरन्स इन गुड्स सेंट 45,000 इंटू 1/5, 45,000 गुणिले 1/5, आन्सर किती येईल तुमचं
9,000 रुपीज. असं एका खाली एक लिहून टाका, म्हणजे बाकी थोडीशी स्पेस राहील. नसतं आधी मध्ये लिहिला तर मग वर पण जागा नसेल, खाली पण जागा नसेल. ओके, डन. त्याच्यानंतर चेक करा, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. आता ब्रांचनं सुद्धा तुम्हाला काय वस्तू रिटर्न केलं, ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक वर जसं डिफरन्स निघतंय तसं गुड्स सेंड टू ब्रांच आणि गुड्स रिटर्न बाय ब्रांच याच्यावर सुद्धा डिफरन्स निघतंय. ब्रांचने कितीचे वस्तू परत केले, 2000. लिहा, बाय गुड्स रिटर्न बाय ब्रांच 2000 चे वस्तू त्यांनी परत केले, 2000 रुपीजचे वस्तू परत केले. चला त्याच्यावर आता लोडिंग काढा, 1/5 टू डिफरन्स इन गुड्स रिटर्न. 2000 वर 105, आन्सर किती येईल, 400 रुपये. 2000 वर 105, आन्सर किती येईल, 400 रुपीज. डन, ग्रेट. चला नेक्स्ट, कॅश सेल्स फॉर द इयर. आता कॅश सेल्स फॉर द इयर म्हणजे काय, की त्या ब्रांचनं आतापर्यंत टोटल ड्युरिंग द इयर मध्ये 25,000 ची वस्तू जी आहेत ते इन फॉर्म ऑफ कॅश मध्ये विकलं. किती हजारची वस्तू इन फॉर्म ऑफ कॅश मध्ये विकलं, 25,000 रुपीजची वस्तू. राईट. आता जेव्हा जेव्हा एका ब्रांचनं नगदी वस्तू विकते त्याची नोंद ब्रांच अकाउंटच्या सीआर साइडला होते. जस्ट टेम्पररी बेसिस साठी तुम्ही इथे लिहा, बाय बँक अकाउंट. राईट, हा, आणि इथे लिहा कॅश सेल्स, कॅश सेल्स. डन. आणि किती लिहा, 25,000 रुपये लिहून टाका. किती रुपये लिहून टाकायचे, 25,000 रुपये. कारण गणितामध्ये आपल्याला सांगितलं होतं की बाबा जेवढेही सेल्स असेल ते प्रत्येक दिवशीचे सेल्सचे जेवढेही पैसे असतील ते पुणे ब्रांच मुंबई ब्रांचला त्यांच्या बेंगलोर बँकेच्या पुणे ब्रांचच्या अकाउंट मध्ये रोजच्या रोज ट्रान्सफर करेल. तसं कॅश सेल्स ड्युरिंग द इयर मध्ये कितीचं होतं, 25,000चं. क्रेडिट सेल्स, क्रेडिट सेल्स किती हजार रुपये सांगितलेलं आहे, 14,000 रुपयाचं क्रेडिट सेल्स आहे. क्रेडिट सेल्सची जी नोंद आहे ते ब्रांच अकाउंट मध्ये होत नाही, कारण ते पूर्णपणे व्यवहार जो आहे तो ब्रांचचा आहे. राईट, पुणे ब्रांचचा आहे. त्याची नोंद तुम्ही इथं डेटर्स अकाउंट मध्ये येऊन करू शकता, टू क्रेडिट सेल्स. कारण उधारीवर वस्तू विकला, तुम्हाला पैसे येणं बाकी आहेत. डेटर्स कडून सुरुवातीला किती येणं बाकी होते, ओपनिंगला 4, म्हणजे टोटल बॅलन्स बीडी 4,000 होती, प्लस 14,000 ची वस्तू तुम्ही विकला. ओके, डन. त्याच्यानंतर कॅश रेमिटेड टू द हेड ऑफिस. कॅश रेमिटेड टू द हेड ऑफिस म्हणजेच काय, की पुणे ब्रांचनं आतापर्यंत तुम्हाला 30,000 रुपये पाठवले. किती रुपये पाठवले, 30,000 रुपये. कॅश रेमिटेड टू द हेड ऑफिस किती हजार रुपये पाठवले म्हणून क्लिअर कट सांगेल की बाबा तुम्हाला आतापर्यंत त्यांनी 30,000 रुपये पाठवले. ठीक आहे, 30,000 पाठवले. बट बाकी इथं छोटे मोठे काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, ते एक वेळेस स्टेप बाय स्टेप चेक करूयात. नंतर आपण कॅश रेमिटेड टू हेड ऑफिस कडे येऊया. त्यामुळे ह्याला इथं काय करून टाकतो, मी थोडस स्टार करून ठेवू टाकतो. कॅश रेमिटेड, रेमिटेड म्हणजे परत करणे, टू हेड ऑफिस 30,000. ओके. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. आता एक्सपेन्सेस पेड हेड ऑफिस करतेस बरोबर, इथे लिहा टू बँक अकाउंट एक्सपेन्सेस पेड. एक 1,000 टू बँक अकाउंट एक्सपेन्सेस पेड 1,000. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच 500. एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच किती रुपये सांगितलेला आहे तुम्हाला, 500 रुपये सांगितलेला आहे. म्हणजेच काय की बाबा ब्रांचनं 500 रुपयाचा जो खर्च आहे तो पेड केला. किती रुपयाचा खर्च पेड केला, 500 रुपयाचा खर्च पेड केला. हा खर्च कोणाचा आहे, हेड ऑफिसचा आहे का, नाही. हा खर्च कोणाचा आहे, ब्रांचचा आहे. याला सुद्धा स्टार करून टाका, कारण याचं कनेक्शन कुठं ना कुठं शेवटी जुळून येते, ते आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. ओके. त्यानंतर फर्निचर
परचेस बाय ब्रांच मॅनेजर. ब्रांच मॅनेजरनं काय केलं, फर्निचर परचेस केलं. किती हजारचं फर्निचर परचेस केलं, 3000चं फर्निचर परचेस केलं. आता फर्निचर परचेस केलं म्हणजे ब्रांचच्या ऍसेट मध्ये वाढ झाली. सुरुवातीला त्या ब्रांच जवळ नव्हतं, शेवटी त्या ब्रांच जवळ फर्निचर आलं, त्यामुळे इथे लिहून टाका फर्निचर. सुरुवातीला नव्हतं, शेवटी आलं. किती हजार रुपयाचं आलं, 3000 रुपीजचं फर्निचर आलं. इथेपर्यंत क्लिअर झालं. यस. आता ह्याचं दुसरं पार्ट. सर ब्रांच मॅनेजरनं फर्निचर परचेस केलं तर फर्निचर नावाचा जो ऍसेट आहे त्याच्यामध्ये वाढ झाली, बट कॅश नावाचा जो ऍसेट आहे तो कमी झाला. फर्निचर नावाचा ऍसेट इन्क्रीज, कॅश नावाचा ऍसेट डिक्रीज झालं. तर 3000ची नोंद पैसे कमी झालं म्हणून करावं लागेल का? यस, डेफिनेटली आपल्याला ते सुद्धा करावं लागेल. राईट. कसं करायचं काय नाही सांगतो मी, डोंट वरी. डन. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, नीट चेक करा. कॅश सेंट बाय हेड ऑफिस फॉर परचेस ऑफ टाइपरायटर टू देअर ब्रांच. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा हेड ऑफिसनं 4000 रुपये खर्च केले, 4000 रुपये पाठविले. किती हजार रुपये पाठविले, 4000 रुपये पाठविले. कशासाठी, की बाबा तुमच्या ब्रांच मध्ये टाइपरायटर नाहीये, ते टाइपरायटर घ्या. आता हेड ऑफिस साठी तर ते काय खर्च आहे, त्यामुळं इथं हेड ऑफिस काय करणार, इथे लिहिणार टाइपरायटर एक्सपेन्सेस. किती हजार रुपये पाठवलं, 4000 रुपीज पाठवलं. इथे लिहिणार टाइपरायटर एक्सपेन्सेस म्हणून 4000. बट ब्रांच साठी तर टाइपरायटर मशीन ऍसेट आहे. टाइपरायटर इज अ पार्ट ऑफ कम्प्युटर मशीन सारखंच आहे ते सुद्धा एक. राईट. इथे लिहा टाइपरायटर मशीन किंवा फक्त टाइपरायटर. इथे लिहून टाकायचं आहे टाइपरायटर 4000. किती रुपये लिहून टाकायचे, 4000. अंडरस्टूड? इज दॅट क्लिअर? यस सर. हे तर बेसिक झालं. बट सर हे काही डोक्यात पल्ले पडलंच नाहीये, गणित सर्व संपलं. हे कॅश रेमिटेड, एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच, कॅश सेंड टू ब्रांच, हे तर आता ऑलरेडी झालेलं आहे. ह्याचे 2 पोस्टिंग झाले. बघा ह्याचे 2 पोस्टिंग कुठं कुठं झाले. सर्वात पहिली पोस्टिंग ब्रांच साठी ते 4000 रुपये टाइपरायटर खर्च आहेत, सॉरी हेड ऑफिस साठी, कारण हेड ऑफिसनं पैसे त्यांना दिले, बाबा हे घ्या पैसे, एक्सपेन्सेस पेड केलं हेड ऑफिसनं. बट ब्रांचनं ते 4000 रुपये घेऊन टाइपरायटर खरेदी केलं, तर ब्रांच साठी तर त्यांच्या ऍसेट मध्ये वाढ झाली. तर शेवटी ऍसेट्स मध्ये तुम्ही किती रुपये लिहिला, 4000 रुपीज नोट डाऊन करून टाकला. ऑल राईट. इथंपर्यंत क्लिअर झालं? यस सर. इथंपर्यंत पूर्ण गोष्टी काय झाले, क्लिअर. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. एका ठिकाणी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच. आता ब्रांचनं किती रुपये खर्च केलं स्वतःसाठी, तर 500 रुपये त्यांनी एखाद्या गोष्टीवर खर्च केले. ब्रांचनं काय काय खर्च केलं बघा. सर्वात पहिला फर्निचर परचेस केलं ब्रांचनं 3000 रुपयाचं, हे पैसे ब्रांच कडून गेले. आणि फॉलोइंग जे स्क्रीनवर युनिव्हर्सिटीज दिसत आहेत त्या सर्व युनिव्हर्सिटीचा सिलेबस आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. ओके. डन. बघा आता काय काय झालेलं आहे. सर्वात पहिला थोडंसं ते लॅगचं इश्यू होतं, त्यामुळं सर्वात पहिला बघा, कॅश रेमिटेड टू हेड ऑफिस. 30,000 रुपयाचे जे कॅश आहे ब्रांचने हेड ऑफिसला पाठवलं. राईट. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, एक्सपेन्सेसनं 1000 रुपये जे आहेत ते खर्च केले हेड ऑफिसनं. ऑल राईट. एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच 500 रुपये. आता साधं सिंपल लॉजिक आहे की जे ब्रांच असते ते वस्तू विकून पैसे हेड ऑफिसला टाकते, तर 30,000 रुपये त्यांनी टाकलं. याच्याबद्दल आपण काही ट्रीटमेंट केला नाही, याला स्टार करून ठेवलं. एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस, एक्सपेन्स हेड ऑफिसनं तिथलं रेंट, सॅलरी असे छोटे मोठे एक्सपेन्सेस 1000 रुपये देऊन टाकले. ब्रांचनं सुद्धा 500 रुपये खर्च केलेला आहे ब्रांचनं.
त्यानंतर फर्निचर परचेस बाय ब्रांच मॅनेजर, ब्रांच मॅनेजरनं फर्निचर परचेस केलं 3000 रुपयाचं, तर 3000 रुपये कॅश ब्रांच मधून गेले, पण तिथं 3000 रुपयाचं फर्निचर नावाचं ऍसेट आलं. त्यामुळं जे ओपनिंगला फर्निचर नावाचं ऍसेट नव्हतं ते आता क्लोजिंगला आलेलं आहे. त्यामुळं आपण काय केलं, बॅलन्स शीट जे क्लोजिंग बॅलन्स सीडी असते, क्लोजिंग बॅलन्स सीडी, तिथं तुम्ही जाऊन काय लिहिला, फर्निचर नोट डाऊन करून टाकला. राईट, किती हजार रुपये फर्निचरची तिथं नोंद झाली, एकूण टोटल नियर अबाउट 3000 रुपीजची फर्निचरची नोंद तिथं झाली. सेम थिंग टाइपरायटर सोबत आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, कॅश सेंड टू हेड ऑफिस, सॉरी कॅश सेंड बाय हेड ऑफिस टू ब्रांच. हेड ऑफिसनं 4000 रुपये कॅश सेंड केलं, तर हेड ऑफिस साठी ते 4000 रुपये खर्च आहे. बट ब्रांचनं त्या 4000 रुपयाचं काय काम केलं, तर ब्रांचनं त्या 4000 रुपयाचं, नीट लक्षात घ्या, ब्रांचनं त्या 4000 रुपयाचं काय परचेस केलं, तर ते टाइपरायटर परचेस केलं, जे ब्रांच साठी ऍसेट आहे. त्यामुळं इथं सुद्धा काय लिहिला तुम्ही, 4000 रुपीज लिहून टाकले. इथंपर्यंत क्लिअर आहे सर्व गोष्टी? यस सर, इथंपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत. राईट, आता नीट लक्षात घ्या, जे स्टार केलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. सर्वात पहिला, ब्रांचनं हेड ऑफिसला किती रुपये पाठविले? सर ब्रांचनं हेड ऑफिसला 30,000 रुपये पाठविले. किती रुपये पाठवले? 30,000. ठीक आहे, ओके. त्यानंतर डेटर्स अकाउंट, ह्या ना त्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी तुम्हाला मदत करते असं सांगितलं होतं. राईट, हा. तर आता डेटर्स अकाउंट मध्ये चेक करा, टोटल तुम्हाला तुमच्या कस्टमर कडून किती हजार रुपये येणं बाकी होते? सर 18. 14, 4 + 14 किती झाले? 18. त्यापैकी डेटर स्टील किती रुपये देणं बाकी आहेत तुम्हाला? सर गणितामध्ये दिलेल्या माहितीनुसार डेटर स्टील 8000 रुपये देणं बाकी आहेत. इट मीन्स कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती हजार आहेत? 10,000 बाय कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती हजार आहेत? 10,000. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती हजार आहेत? 10,000 रुपीज. क्लिअर? यस सर, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स आहेत 10,000 रुपीज. नेक्स्ट पार्ट व्यवस्थित चेक करा. आता या 10,000 ची पोस्टिंग जे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स आहेत ते तुम्हाला इथं करावं लागेल. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 10,000. आता चेक करा, 25 आणि 10 असे टोटल किती हजार रुपये तुम्हाला ब्रांच कडून यायला पाहिजे? 25 + 10 असे टोटल किती हजार रुपये तुम्हाला ब्रांच कडून यायला पाहिजे? सर 25 + 10 35,000 रुपये आपल्याला ब्रांच कडून यायला पाहिजे. तर ब्रांचनं फक्त किती हजार रुपये सेंड केले? क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, नीट चेक करा. कॅश रेमिटेड टू द हेड ऑफिस 30,000. इट मीन्स काय सांगण्यात आलेलं आहे की ब्रांच मॅनेजरनं काही रुपये स्वतःजवळ ठेवून घेतले. किती हजार रुपये ठेवून घेतले? 5,000 रुपये ठेवून घेतले. कारण क्वेश्चन मध्ये सुद्धा सुरुवातीला वर माहिती दिलेली आहे की एक्सपेन्सेस पेड बाय चेक टू द हेड ऑफिस एक्सेप्ट पेटी पेमेंट विच आर मेड बाय ब्रांच मॅनेजर. आणि जे छोटे मोठे खर्च पेड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? ब्रांच मॅनेजरची. आणि त्यानं कुठून ठेवून घेणार? त्यानं तेच पैसे ठेवून घेणार जे कस्टमर कडून वस्तूची विक्री करून कस्टमर कडून आलेले आहेत. राईट, कारण गणितामध्ये सांगलेलं आहे की पेटी पेमेंट विच आर मेड बाय ब्रांच मॅनेजर. आता टोटल तुम्हाला यायला किती पाहिजे? 35. आले किती? 30. याचा अर्थ ब्रांच मॅनेजरनं स्वतःजवळ किती रुपये ठेवून घेतले? 5,000 रुपये ठेवून घेतले. तर इथे लिहायचं कॅश रिटेन किंवा कॅश रिझर्व म्हणू शकता. कॅश रिटेन बाय ब्रांच मॅनेजर 5,000. आपल्याला किती पाठवून दिला तर ना हेड ऑफिसला? 30,000. साधा सिंपल लॉजिक आहे. 25,000चा कॅश सेल्स आहे, डेटर्स कडून 10,000 रुपये आले, टोटल किती आले? 35.
35 पैकी पाठवून किती दिला 30. सर हे 30,000 पाठवून दिला कुठं सांगितलेलं आहे? क्वेश्चन मध्ये इथं सांगितलेलं आहे की कॅश रेमिटेड टू द हेड ऑफिस किती हजार रुपये? 30,000 रुपये. 5,000 ठेवून घेतला. सर मग 5,000 ठेवून घेतला म्हणजे बॅलन्स सीडी किंवा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स इथं किती यायला पाहिजे गणितामध्ये? कॅशचा क्लोजिंग बॅलन्स इथं यायला पाहिजे कॅश. तर मॅनेजरनं ठेवून घेतलं ना किती हजार रुपये? 5,000 रुपये ठेवून घेतला. बट त्या मॅनेजरनं 2 वस्तूची खरेदी केली. सर्वात पहिला त्या मॅनेजरनं फर्निचर परचेस्ड बाय ब्रांच मॅनेजर किती रुपये सांगितलेलं आहे? 3,000 रुपये सांगितलेलं. आता फर्निचर नावाचं ऍसेट आलं पण ते फर्निचर परचेस करत असताना पैसे तरी द्यावं लागणार ना ब्रांच मॅनेजरला. त्यामुळे त्याच्यासाठी ब्रांच मॅनेजर कडून किती रुपये गेले? 3,000 रुपये गेले. फर्निचरचे 3,000 रुपये मायनस. आणि त्यानं एक्सपेन्सेस पेड केला. किती रुपये एक्सपेन्सेस पेड केला? 500 रुपये एक्सपेन्सेस पेड केला. एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच चेक करा किती रुपये सांगितलेला आहे. एक्सपेन्सेस पेड बाय ब्रांच 500 रुपीज सांगण्यात आलेला आहे. एक्सपेन्सेस पेड 500. 5,000 मायनस 3,500 आन्सर किती येईल? 1,500 रुपये. डन. दॅट्स इट. आता अशा पद्धतीनं पूर्ण आपलं गणित इथं क्लिअर झालेलं आहे. डेटर्सची क्लोजिंग अमाऊंट ऑलरेडी दिलेली होती. पण डेटर्स अकाउंट या गणितामध्ये आपल्याला कशासाठी मदतीला आलं? तर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स जी अमाऊंट आहे ना, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, ही अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डेटर्स अकाउंट मदतीला धावून आलेलं आहे. ऑल राईट, ग्रेट. बस आता तुम्हाला काय करायचं आहे? क्लोज करायचं आहे ब्रांच अकाउंट. बघा बेरीज करा. सर्वात पहिले सीआर साइडला काय काय आपण लिहिला, किती किती रुपये लिहिला. ओपनिंग स्टॉक रिझर्व 1,200, डिफरन्स इन गुड्स सेंट 9,000, त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रांच 2,000, कॅश रेमिटेडचे 30,000, क्लोजिंग स्टॉकचे किती हजार आहेत? 10, डेटर्सचे 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25 आणि 1,500 म्हणजे 26,500. 68,700 रुपये येत आहे इथं टोटल सीआर ची. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पीएनएल अकाउंट. आता 68,700 मधून मायनस करा. थोडस इंटरनेटमुळे लॅगिंगचा इश्यू आहे. ओके, डीआर साइड मायनस करा. 68,700 मधून हे दोन 10,000, 45,000, त्यानंतर हे 5,400, 5,400, त्यानंतर 2,000, 6,300 रुपये. आन्सर किती येतं? 6,300 रुपये. ऑल राईट. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅचेस जॉईन केलेल्या आहेत त्या सर्वांनी हा प्रॉब्लेम किंवा याचे जे फोटोज आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मिळतील. प्लस तुम्ही तुमच्या कॉलेजेसमध्ये जेही तुमचे प्रॉब्लेम चालू आहेत, जे येत नसतील क्वेश्चन्स, तर आपल्या चॅट सेक्शन मध्ये सेंड करा. ॲज सुन ॲज पॉसिबल मी त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आता जे स्पर्धा परीक्षेचे स्टुडंट आहेत, नेटसेटची वगैरे किंवा नगर परिषदचे, महावितरणची एक्झाम वगैरे द्यायलेत किंवा अनेक ट्रस्टमध्ये जिथं अकाउंटचे पद असतात त्याचे एक्झाम्स वगैरे द्यायलेत, अशा एक्झामसाठी तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करणं, लोडिंग फाइंड आउट करणं, हे जे सुरुवातीला मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितले होते, हे फॉर्म्युलावर आधारित एमसीक्यूज विचारल्या जातात. त्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं असतं. ऑलराईट, डन. सो आय होप, असं एक्सपेक्टेड करतो की ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं गणित तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. बाकी डिस्कशन पुढच्या व्हिडिओजमध्ये करूयात. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.